नमस्कार, मी सुमित्रा. आज आम्ही बाहेर गेलेलो, संडे होता त्यामुळं. आणि आम्ही एका ठिकाणी दुर्गा मातेचं मंडप बघण्यासाठी गेलो होतो. तर तिथं इतकं छान मंडप होतं की त्याच्यामध्ये थीम केली होती, ती कमळाची थीम होती. आणि ती कमळाची थीम अशी होती की ती कमळ फुललेलं उमललेलं ते दाखवले होते. आणि लाईटचं डेकोरेशन इतकं छान होतं की ते खूपच छान दिसत होतं. आणि देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो. त्याच्यानंतर आम्ही दुर्वासाठी गार्डनमध्ये गेलो होतो. तिथे बघावे तिकडं गर्दीच गर्दी होती. त्याच्यामुळे म्हणले की आज काही हिला कशात बसवता येणार नाही असं वाटलं. पण एके ठिकाणी गेलो, तिला झुल्यामध्ये बसायचं होतं. पण झुल्याच्या ठिकाणी इतकं पाणी होतं की तिला बसायचं कसं हा प्रश्न होता. मग त्यांच्या बाबांनी कसं तरी करून तिला बसवलं. आणि त्याच्यानंतर त्यांचे बाबा तिला झोके देण्यासाठी थांबले तिथेच. कसं असतं, बाप लेकीचं नातं हे वेगळंच असतं. ते आपण शब्दात सुद्धा मांडू शकत नाही. आणि लेकीचं हे जास्त प्रेम हे त्यांच्या वडिलांच्यावर असतं, हे तुम्हाला माहीतच असेल. मग अशा पद्धतीने दुर्वाचं झुल्यावर बसायचं ड्रीम पूर्ण झालं. त्याच्यानंतर तिला बसायचं होतं दुसरीकडे, तिथं बसून झालं. पण समाधान काही होतच नव्हतं. मग तिला काय सांगितलं, चला आपण काहीतरी खाऊया. म्हणून तिथून तिला काहीतरी सांगून मग आम्ही खाऊ गल्लीला गेलो. मला खायची होती भेळ. मग मी भेळ घेताना ती म्हणली नाही, मला खायचा आहे पिझ्झा. मग ठीक आहे म्हटलं. आधी भेळ घेतली आणि त्याच्यानंतर तिच्यासाठी आम्ही पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज घेतलं. आणि मग काय, अशा पद्धतीने दुर्वाचं आजचा संडेचा खूप स्पेशल डे होता आणि तो स्पेशल झालेला आहे. आणि माझं पण भेळ एक नंबर होती. आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.